देवेंद्र, तुम्हाला काय म्हणायचं आहे हे थेट सांगावं. बानूला श्री लक्ष्मी आणि श्री विष्णूंचे दर्शन झाले, तेही माझ्या आग्रहावरून मी ते घडवून आणले म्हणून. पण त्यानंतर तिला सहाय्य व्हावे असे इथे काहीच घडलेले नाही. असं तुम्हाला वाटतं? आणि सहाय्य म्हणजे नक्की काय अपेक्षा आहे तुमची? बानू आता जिथे आहे तिथून तिने अधिक पुढे जायला हवे होते, सत्याच्या अधिक समीपतेने जायला हवे होते. आणि आता तर श्री म्हाळसा देवींना देखील आपले आणि लक्ष्मी देवींचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न होतो आहे. इंद्रदेव, ह्यावर तुम्हाला काही आक्षेप आहे का? नाही देवा, आक्षेप नाही, पण हा बानूवर अन्याय होतोय असे नाही वाटत. आणि शिवाय प्रणाम देवी. आपण आला आहात असे कळले म्हणून भेटायला आले. तुमच्या संभाषणात मी व्यत्यय तर नाही आणला? नाही देवी, उलट आपली भेट झाली हे सद्भाग्यच म्हणावे लागेल. समुद्र मंथन ऐकते आहे देवेंद्र. तुमचे कर्तृत्व समजते आहे. आपण त्या क्षणाचे साक्षी आहात. अजून काय हवे? परंतु देवेंद्रांच्या बऱ्याच अपेक्षा आहेत देवी. हो, मला जे काही म्हणावयाचे आहे ते मी प्रधानजी आणि श्री देवांशी बोललो आहे. काय म्हणणं आहे देवेंद्रांचं? त्यांना बानूची चिंता आहे. बानूला सत्य कळण्यासाठी मी काहीच करत नाही असे त्यांचे म्हणणे आहे. आश्चर्य आहे. मीही असं म्हणते की हे माझ्यासाठी काहीही करत नाहीत. पण सत्य काय आहे? आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही हे सांगण्यासाठी इथे आलात का? नाही देवी, मी केवळ एक पिता या नात्याने माझे म्हणणे मांडले इतकेच. मग तुम्ही तिला सत्यापर्यंत घेऊन जा. तुमच्यासाठी तर सगळं सोपं आहे. सोपे तर आहेच देवी, पण मला अद्याप तसा आदेश नाही. मग एक ध्यानात ठेवा देवेंद्र, हा एका अर्थाने माझ्या संसारात हस्तक्षेप आहे आणि तो मी खपवून घेणार नाही. म्हाळसा, ते आपले अतिथी आहेत. हो, म्हणूनच मी सौम्य शब्दात सांगितले आहे. देवा, मला आज्ञा असावी. इंद्रदेव, आपण आदरातिथ्य घेऊन जावे. आता या क्षणी थांबवू नका. आज मी आले म्हणून हे कारस्थान होण्याआधीच संपले आहे. अक्का, अहो अक्का. काय ग, काय झालं? मी श्री म्हाळसा देवींना राजसभेच्या दिशेने जाताना पाहिलं. आत्ता ह्यावेळी? आख्यानही सुरू नाही आणि कामकाजही नाहीये. पण राजसभेच्या दिशेने देव आणि प्रधानजी यांना मी आधीच जाताना पाहिलं. असं काय आहे की ही राज्यसभेत बोलणी करायला गेली? जाताना देवी रागात दिसल्या. म्हणजे नक्की तिच्या मनाविरुद्ध काहीतरी झालं असणार. पण कशाला गेल्या असतील त्या तिकडे? कारण काही बोलायचं असलं तरी सगळी बोलणी अंतपुरातच होतात. सगळे जण राजसभेत गेले म्हणजे नक्कीच काहीतरी महत्त्वाचं असणार.
आपण जाऊन पाहून येऊयात का? नको, म्हाळसाला ते आवडणार नाही. एक काम कर, म्हाळसा परत आली की मला सांग. बर. 2 दिवस आनंदात जातात. पुन्हा कोणीतरी येऊन काहीतरी करतं आणि तिचा विरस होतो. विवाह झाल्यापासून हे असंच सुरू आहे. सुखात काही राहिली नाही माझी लेक. माते, मुनिवर, कसं येणं केलं? मला आपल्याशी थोडं बोलायचं होतं. आसन ग्रहण करावं. आपल्यासमोर मी कसे बसेन? बर, सांगा. मला इतकेच विचारायचे होते की माझे आख्यान योग्य रीतीने होत आहे ना? हो, असं का विचारता आहात? नाही, माझ्या असे ऐकण्यात आले की बानू आणि श्री म्हाळसा देवींना सत्य सांगण्यात पक्षपात होत आहे. असं कोण म्हणालं? कोण म्हणजे नेमके नाही सांगता येणार, परंतु मुनिवर, तुम्ही कोणाचंही भय बाळगण्याचं कारण नाही. नाही, ते आहेच. म्हणजे हा वाद किंवा हा विषय मोठा होऊ शकतो. वाद तेव्हा सुरू होईल जेव्हा म्हाळसाला हे कळेल की आम्ही कोण आहोत हे बानूला आधीपासूनच ठाऊक होतं. मला तेच तर भय आहे की त्यांनी जर मला विचारले तर मी काय सांगावे. यात तुम्ही काही सांगून सगळं स्वतःवर ओढवून घेऊ नका. नारायण नारायण, असे कसे होईल माते? मी एक सुचवू का? सुचवा. माते, आपण त्यांना भेटून भविष्यात जे घडणार आहे त्यासाठी त्यांची मानसिक तयारी केली तर? परंतु त्यांना हे ठाऊक आहे की श्री विष्णू आणि माझं स्वरूप त्यांना लवकरच समजणार आहे. परंतु त्यावर त्यांचा पूर्ण विश्वास नाही. आणि ही घटना साधी सुधी नसेल, सर्व चित्रच बदलेल. मी बोलेन त्यांच्याशी. नारायण नारायण, येतो मी. आता भोजन करूनच जा. नारायण नारायण. माते, आपल्याला नाही म्हणणे अत्यंत अवघड आहे, परंतु मी माझ्या आराध्याच्या निवासस्थानीही अन्न ग्रहण करत नाही. नियम आहे माझा, क्षमा असावी. येतो मी. नारायण नारायण. म्हाळसा, तू जे काही वागली आहेस ते मला आवडलेलं नाही. मलाही काही गोष्टी आवडल्या नाहीत. इंद्रदेव आपले अतिथी होते आणि त्यांचा सन्मान राखायला हवा होता. म्हाळसा, तू एक गोष्ट विसरतेस की ते मला भेटायला आले होते. आणि मला भेटायला येणारा कोणताही भक्त असो अथवा कोणताही देवता असो, त्यांना आनंदच होईल असे ह्या गडावर घडावे. मग त्यांचा इथे येण्याचा हेतू माझ्या विरुद्ध असला तरी? मी इथे असताना तुझ्या विरुद्ध कोणीही काहीही करणार नाही. तुझ्या हिताच्या आड मी कोणालाही येऊ देणार नाही. मग देवेंद्र इथे काय हेतूने आले होते हे तुम्हाला ठाऊक असूनही तुम्ही त्यांना काही बोलला नाहीत? प्रथम तू इंद्रदेवांना सामान्य समजू नकोस. सर्व देवलोकांचे ते अधिपती आहेत. मी, श्री विष्णू, श्री ब्रह्मदेव यांनी मिळून तो निर्णय घेतला आहे. पंचमहाभूत, नवग्रह, चेताशक्ती या सर्वांचे संचालन त्यांच्याकडे आहे. ती योग्यता त्यांच्यामध्ये आहे, म्हणून त्यांच्यावर ते दायित्व सोपवले आहे. आणि अशा इंद्रदेवांचा अपमान ह्या गडावर व्हावा हे मला न पटणारे आहे. तू त्यांचे म्हणणे पूर्णपणे ऐकून घ्यायला हवे होते. काय की त्या बानूवर अन्याय होतो आहे असं, त्या बानूला कोणीही सहाय्य करत नाही असं? म्हणूनच मी म्हणतोय की तू त्यांचे म्हणणे पूर्णपणे ऐकून घ्यायला हवे होते. मला त्याची आवश्यकता वाटली नाही.
जर तुला ऐकून घेण्याचा संयम नव्हता तर तू तिकडे का आलीस? म्हणजे मी अनुमती घ्यायला हवी होती. तू तिथे यायला नको होतं, कारण इंद्रदेव ज्या पद्धतीने निघून गेले ते मला आवडलेलं नाही. आम्ही काही बोलत होतो आणि आम्ही त्यातून काही निष्कर्ष काढणार होतो, पण तू आलीस आणि काहीच साध्य झाले नाही. तुम्हाला जर असं वाटत असेल तर क्षमा असावी, पण एक प्रश्न राहतोच. भानूवर अन्याय झाला आहे असं तुम्हाला वाटतं? जे काही घडत आहे त्यात मी हस्तक्षेप करत नाही, पण बानूवर अन्याय होत नाहीये आणि तुझ्यावरही अन्याय होत नाही. जर तुम्ही हस्तक्षेप करत नाही तर देवेंद्र हस्तक्षेप का करतायत? त्यांना माझ्या संसारात लक्ष घालण्याचा अधिकार कोणी दिला? म्हाळसा, इंद्रदेव आणि बानूचे काय ऋणानुबंध आहेत हे तुला ठाऊक आहे. तरीही मला ते चालणार नाही. त्यांनी माझ्या संसारापासून दूर राहावं. म्हाळसा, एक सांगतो, जे तुला अपेक्षित आहे ते घडवण्याचा प्रयत्न करू नको. तुझ्या हाती काहीच लागणार नाही. जे काही घडणार आहे ते ठरलेलं आहे. हा काळ कोणाच्याही हातात नाही. जर ती बानू माझ्या वाटेत येणार असेल तर मी काळालाही 2 पावलं मागे जायला सांगेन. जन्मजन्मीची अशी ही प्रीतीची मधुरागिणी आज अवतरली जणू ती पूर्वीची मनमोहिनी. याही जन्मी पुन्हा बरसू दे. साजतव रागतव आसतव दंग करीती ध्यासतव छंदतव गंधतव धुंद करीती. याही जन्मी पुन्हा सजू दे प्रीतीची ही रागिणी. ओम श्री सूर्याय नमः. ओम श्री भास्कराय नमः. ओम श्री दिनकराय नमः. प्रणाम देवी. हे सूर्यदेव, गडावर समुद्र मंथनाचे आख्यान सुरू आहे. त्या आख्यानातून मला अशा काही गोष्टी कळतायत ज्या मी आधी कधी ऐकल्या नव्हत्या.
ह्या साऱ्या गोष्टींचा संदर्भ, संकेत हे तुम्हाला तुमचं मूळ रूप काय आहे हे समजण्यासाठी सहाय्यभूत ठरणार आहे. आणि यांनी मला सांगितले की या आख्यानाच्या माध्यमातून मला श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी देवींचे दर्शन घडू शकेल. श्री खंडेरायांनीच तुम्हाला हे सांगितले आहे, मग ते घडणारच. पण त्यासाठी देखील आख्यानात घडणाऱ्या गोष्टींचे संकेत मला ओळखता यायला हवे. देवी, मी थेट कोणताही हस्तक्षेप न करता तुम्हाला केवळ संकेतांबद्दल सांगू इच्छितो. मागे मी आपल्याला म्हणालो होतो की ह्या गडावर दृश्य, अदृश्य, चेतना शक्ती आहेत. हो, त्याचा देखील मी शोध घेते आहे. देवी, आज आख्यानात तुम्हाला ज्या रत्नाबद्दल कळणार आहे ते रत्न तुम्हाला नवीन नाही. आणि भविष्यात त्या रत्नामुळे आणि माझ्यामुळे तुम्हाला एक अशी गोष्ट समजणार आहे जी श्री विष्णूंशी निगडीत आहे. श्री विष्णूंशी? होय देवी, आणि तुमच्याशीही. आपल्याला सत्य लवकरच कळेल अशी सदिच्छा व्यक्त करतो. आज्ञा असावी. नारायण नारायण. हे प्रभू, या शिवलीलेत आपण माझ्यावर जे दायित्व सोपवले आहे ते मी माझ्या परीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आहे. आता श्री म्हाळसा देवी आणि बानू यांना त्यांच्या गतजन्माबद्दल लवकरात लवकर स्मरण व्हावे. आज आख्यानाआधी नारद मुनी गडावर आले आहेत. ह्याचा अर्थ नक्कीच त्यांच्या मनात काहीतरी असणार. मुनिवर, श्री गणेश. श्री गणेश. हे काय करता आहात मुनिवर? जर कोणी पाहिलं तर नव्या समस्येला सामोरं जावं लागेल. श्री गणेश, आता आणखी कुठली समस्या येऊ देऊ नका. आता कुठले विघ्न आले तर आणखी प्रतीक्षा करावी लागेल. मुनिवर, मी विचारणारच होतो तुम्हाला, कशाबद्दल बोलत आहात तुम्ही आणि कोणत्या विचारात आहात? श्री गणेश, जसे जसे हे समुद्र मंथनाचे आख्यान पुढे चालले आहे तसे तसे आता पुढे काय होणार याची मला चिंता वाटू लागली आहे. चिंता का उत्सुकता? नारायण नारायण. उत्सुकता देखील आहेच, परंतु चिंता देखील आहे. कारण एव्हाना श्री म्हाळसा देवी आणि बानू यांना त्यांच्या मूळ रूपाचे स्मरण व्हायला हवे होते. म्हणजे या साऱ्याला उशीर होतो आहे असे आपल्याला वाटत नाही का? हो, पण ह्यात आपण काय करणार? कारण जे संकेत त्यांना मिळत आहेत त्यांचे संदर्भ त्यांनीच लावणे योग्य आहे. श्री गणेश, मला आणखी एका गोष्टीबद्दल चिंता वाटते आहे. ती कोणती? समुद्र मंथनाच्या आख्यानातून श्री म्हाळसा देवींना श्री विष्णूंच्या स्वरूपाबद्दल कळेल, परंतु त्यांना हे ठाऊक नाही की बानूला हे आधीपासूनच ठाऊक आहे. आणि ते जेव्हा त्यांना कळेल तेव्हा काय होईल हे कसे सांगावे? मातेला तर राग येणारच. नारद मुनी, नारद मुनी आज आख्यानाआधीच कसे आले आणि ते गणेशशी बोलतायत? आता ते गणेशशी काय बोलत असावेत? तेच, श्री म्हाळसा देवींना राग येणारच. मला राग येईल?